सो गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी कलाकार। तर आज मी तुमचं स्वागत करतो व्लॉग नंबर 4 मध्ये। सकाळी सकाळी निघालो आहे ऑफिससाठी। 8:14ची लोकल पकडायची, 8:55 इकडे झालेले। रिक्षा पटकन भेटायला पाहिजे। रिक्षा भेटले की फटाफट आपण काय करणार, आपण ट्रेन पकडणार, मग ऑफिसला जाणार। मग संध्याकाळी आज आपण भेटणार आहोत अभिजित, जो मी तुम्हाला बोललो होतो, माझा जयपूरचा मित्र। आणि आपण भेटणार आहोत नाटक वेड सत्तू सत्यवान गावकर, त्यांना भेटणार आहोत। तर पुढचा व्लॉग कंटिन्यू करू आणि तुम्हाला माहोल दाखवतो की नाटकाचा माहोल कसा असतो, स्पर्धेचा माहोल कसा असतो। खूप मजा येते यार, खूप एक वेगळीच मजा असते, वेगळाच माहोल असतो आणि खूप वेगळे वाईब्स भेटतात मला, पॉझिटिव्ह वाईब्स भेटतात। कारण की जेव्हा पण मी रंगमंचावर जातो किंवा कोणत्याही स्पर्धामध्ये जातो तर माझ्यामध्ये असं नाही तर कसं मोटिवेशन येतं, असं वाटतं साला काहीतरी करायचं ह्या क्षेत्रात यार। सो कंटिन्यू करू आपण। तर अशा प्रकारे रिक्षावाले काका भेटले and I am on my way to डोंबिवली स्टेशन। नॉर्मली 10 मिनिटे लागतात आणि आपल्या प्लॅनिंग अनुसार आपण टाइमवर पोहोचतोय। लवकर पोचायचं आहे, कसंही किती झाले 8-7 काय ना 8-10 झाले ना। फटाफट ट्रेनमध्ये गर्दी भरते आणि मग उभं राहायला जागा भेटत नाही। तुम्हाला माहिती आहे डोंबिवलीची स्टोरी, डोंबिवलीमध्ये अजिबात जागा भेटत नाही, ग्रुप बनवावे लागतात। अच्छा, ग्रुप से याद है, अभी आप लोगों को ना तुम्हाला मी ना माझ्या ग्रुपशी पण भेटवतो फटाफट एकदम। तो डोंबिवली के स्मार्ट सिटी में ऐसा एस्केलेटर के नीचे उतरना पड़ेगा क्योंकि ट्रेन अपनी 2 नंबर पे लगे ले 8:14 की। आपने को फटाफट जाना पड़ेगा क्योंकि अपने पंटर लोग वहाँ वेट कर रहे ले। अपने को डब्बे में घुस के मालूम पड़ेगा गर्दी कितना है। अभी पटकन अपन डब्बे में घुसेंगे, ए चल बाजी ओढ असं काही नाही, मस्ती करतोय। त्याला इंट्रोडक्शन देतो, हा माझा भाऊ आहे भाविक, हा माझा मामाचा मुलगा आहे। हा अक्षय, हा यश, अतुल, हा काका, अरे हा बोलो जुवन केसरी, अरे हे आपले सावंत का। ये कौन है? ये 10 मिलिटर यश, ये 100 मिलिटर, अरे 100 मिलिटर यश। तर फायनली ऑफिसला मी टायमावर पोचलोय आणि आज मला कामाची स्पीड वाढवायला लागेल, कारण की मी लगेच पोचायचा बायकाळा पोचल्यानंतर तिकडे घेणार मी 71 नंबरची बस। जसं मला 71 नंबरची बस भेटली, मी पोचलो लाला लाजपतराय एज्युकेशन इन्स्टिट्यूट कॉलेजला। तिकडे आतमध्ये गेल्यानंतर मला कळालं की सत्यवान तिकडे नाही आहे, मेकअप रूममध्ये गेलाय। ह्याची टीमची काहीतरी प्रॅक्टिस चालू होती आणि मला एक ना सुंदर अनुभव भेटलेला आहे, तुम्ही पण एकदा ऐकून बघा यार। वाह 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 वाह, क्या बात आहे। तर जास्त टाइम न घेता आपण जाऊया सत्यवानला भेटायला मेकअप रूम मध्ये। काय मग सत्यवान, काय सीन काय आहे? तर हा माझा मित्र सत्यवान गावकर। मी तुम्हाला सांगितलेलं ह्याच्याबद्दल, नाटक एवढं सत्तो ह्याच्या म्हणजे जे कमिटमेंट बघा। तर सत्यवान तुझ्या एकांकिकेबद्दल थोडं सांग यार। एकांकिका म्हणजे हसणाऱ्यांना हसवेल, रडवणाऱ्यांना रडवेल, जे कोण प्रेमात पागल झालेले असतील त्यांना सुद्धा त्यांच्या एक्सपर्यंस पोचवायला लागतं। हां, अजून बरंच काही आहे। एखादा शॉट नक्की तुम्हाला शैलेश चालू सीन म्हणता, एखादा शॉट तुम्हाला दाखवेल तो। तुझ्या नाटकाबद्दल मी बोललो लोकांना की खूप वेळ आहे, म्हणजे हा म्हणजे नाटकासाठी काही करू शकतो। तर सत्यवान थोडासा बिझी होता कारण की तो मेकअप चालू आहे त्याचा। तर मी आहे ना त्याचे कलिग्स, त्याच्यासोबत काम करणाऱ्या लोकांचा इंटरव्ह्यू घेतला बघा। आपलं नाव दादा? तुमचा? तर काय तुमच्या एकांकिकेबद्दल, तुमचे कॅरेक्टर्स काय ते कळतीलच, पण थोडाफार तुमच्या एकांकिकेबद्दल एक शब्दात। खूप भारी आहे आणि आपल्या मातीतली एकांकिका आहे। मालवणीमध्ये बोला चालेल ना? मालवणीमध्ये बोला ना। आपल्या मातीतलीच एकांकिका, आपली मालवणी म्हणजे कॉमेडी नाटक आहे, कॉमेडी। अच्छा, आणि आपला मालवणी म्हणजे कोकणातला मेन म्हणजे दशावतार। अच्छा, सत्यवान सोबत काम करण्याचा काय एक्सपिरियन्स? सत्यवान तर मी म्हणजे सत्यवान बद्दल सांगू तर तो माझा फ्रेंड आहे, गुरु आहे, म्हणजे नाटकासाठी तो माझ्यासाठी इन्स्पिरेशन आहे, तो सगळ्या काही आहे। पण त्याच्याबरोबर काम करून तुम्हाला म्हणजे काय एक्सपिरियन्स भेटलाय? काम कसं करायचं किंवा त्या कामाबद्दल कसं आपण कामाप्रती आपण कसं आपलं हे करायचं, म्हणजे कामामध्ये कमिटमेंट तुम्हाला समजलेली आहे ती त्याच्याकडून समजली, जेव्हा कामाप्रती आपण
किती त्याच्यासाठी वेळ दिला पाहिजे किंवा दुसऱ्या गोष्टींसाठी किती वेळ दिला पाहिजे आम्हाला. अरे वा वा वा. आणि दादा तुम्ही? सेम सेम. आणि प्रत्येक जण सांगतात की काम हे करा, पण हा पर्सन आहे की काम कसं केलं पाहिजे हे सांग. आणि खूप डीप मध्ये डिटेलिंग मध्ये खूप मजा आली. मग इतका लांब तुम्ही आलात काय, म्हणजे आज काय मोटिवेशन घेऊन आलात? आज काय म्हणजे तुमचा मेन एम काय तुमचा आज? गोल्ड मेडल. गोल्ड मेडल. क्या बात आहे. गणपती बाप्पाचं नाव घेऊन एकांकीचं नाव काय दादा? हा, जापसा. तर मला गाणं घालता तर येत नाही, तुम्ही एकत्र घालणारच आहे. तर बाप्पांचं नाव घेऊन, स्वामी समर्थांचं नाव घेऊन तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. सत्यवानचे पाया पडून त्याचा आशीर्वाद घेऊन मीही त्याला नाटकाबद्दल शुभेच्छा दिल्या. का? कारण की तो माझा फक्त मित्र नाही आहे यार, तो माझा नाटकाचा गुरुसुद्धा आहे. आणि मी आता काय करणार आहे, मी जाणार आहे बॅक स्टेजला जाऊन मी काय करणार आहे, सेट लावण्यासाठी मदत करणार आहे. प्लस मी बघणार आहे की लाईट लावण्यासाठी तिकडे अजून काय मदत लागते का. कारण की बॅक स्टेजला जी कामं आहेत ना, तुम्हाला काय सांगू, म्हणजे मला रंगमंचावर गेल्यानंतर अभिनय असेल, बॅक स्टेजची कामं असेल, किंवा तिथून बोलतो ना एकांकिका बघितली सुद्धा ना, तर मला खूप सुकून भेटतं. मी तुम्हाला खरं सांगू, रंगमंचावर आल्यानंतर ना मला असं वाटतं मी आईच्या गर्भात आहे. खूप सुरक्षित, खूप खुश. आणि काय सांगू यार, मी शब्दात तुम्हाला सांगू शकत नाही यार. तर फायनली तो क्षण आलेला आहे. थोड्या वेळातच त्यांचा फायनल परफॉर्मन्स होणार आहे. काय सांगू यार, म्हणजे ह्यांचं डेडिकेशन बघा यार. म्हणजे इतक्या लांबून कणकवलीवरून हे लोक गाडीवरून आले, अख्खा सेट घेऊन. म्हणजे एक कलाकार काय कमिटेड असतो, म्हणजे ह्यांना सॅल्यूट आहे, सिरियस सॅल्यूट आहे. प्रत्येकाच्या लाईफमध्ये काय चाललं आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात काय लपडी चालू आहे, ते सगळं साईडला ठेवून हे आले इथे परफॉर्म करायला आणि ह्यांना फायनल मारायचं आहे. एक कलाकार जो असतो ना, तो फक्त हाच विचार करतो की मी माझ्या प्रेक्षकांना काय देणार आहे, मी आज माझ्या प्रेक्षकांना काय भावना देणार आहे, त्यांना काय एक्सपिरियन्स देणार आहे. आय एम शुअर सत्या आणि टीम ह्यांचा हेच विचार असणार आणि ते मजबूत परफॉर्म करतील. आणि तुम्हालाही दाखवतो त्यांनी काय परफॉर्मन्स केलं आहे. तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा त्यांचा परफॉर्मन्स कसा होता. मावशीच्या गोड तुझं ठेवलं ना, सरळ ठेव नारळ. बरं आठवड्यात सगळ्यांनी बाबा लिंगावरचा काय करण्यावाला भारताचा चव्हाटण आलिया कुंकळाची मोत चढ्या वळत चढ्या गेला जाणा पार दुकानमध्ये पाहुणा यावशी. ओय वागावशी मावशीकडे तुमचा न्याय लेकरा तुझा मान काढला तो पावन करून घे. आज सगळ्याच्या एका मतान जाबसार करून सांगणार त्याच्या राजी हो. काय चुकला मागूया पाय खाली घालून जाऊन सांभाळ करून रखवाली कर यावशी. ओय वागावशी. एवढ्या ठिकाणी जातात विमानात जात असतात ना, जाओ तुम्ही. काय खाओ तुम्ही युवा इतक्या बाहेरच्या देशाने फिरायचं मध्ये काय फिरा बया विमानात की नाही. विमानात फिरतात. तुमची नोकरी हा तरी कसं? माझी नोकरी आहे ते इम्पोर्ट एक्सपोर्ट. अहो इम्पोर्ट एक्सपोर्टचा ना बिझनेस आहे आमचं. इम्पोर्ट एक्सपोर्ट होय. आणि मी कसं वर्षात खास ना म्हणून बाहेरच्या देशांची जबाबदारी माझ्याकडे दिली. पण मागच्या वेळेस हो, सांगू किती प्रश्न विचार. तर मित्रांनो, एकांकिका संपलेली आहे आपल्यासोबत चव्हाण गावकर. अरे आता तो कॅरेक्टर सोड ना. तर आता सुटला. तर पण काय तुम्हाला काहीतरी करायचं घ्या, मान सन्मान सरांचा. नमस्कार. थँक्यू, धन्यवाद. तुम्ही सगळेजण आलात इथे, आमचा एवढा सुंदर अशा प्रकारे मान सन्मान केला त्याबद्दल मंडळ आभारी आहे तुमचा. मंडळ कुठे पण मंडळ मग सध्या तुझा खूप आम्हाला अभिनय आवडलेला आहे. गणपती रिझल्टची वाट बघतोय आणि सगळ्यात चांगले प्राइज असतील, फर्स्ट सेकंड थर्ड सगळे एकाच एकांकिकेला मिळो
तुम्ही मालवणी असून काय फायदा नाही, तुम्ही मालवणी बोलत नाही बाबा. सकट सगळे प्राइस एकांकिक एक भेटतो सगळे, म्हणजे अभिनय असतात एकांकिक बँकिंग सगळा काय असतात गुटाळून ह्या टाळीलात ना गुटाळून घेऊन जावा गावाक जाताना. आणि बेस्ट झालेली एकांकिका, सगळ्यांनी मस्त अगदी चांगलं परफॉर्मन्स दिल्यानी आणि भारी झाली एकांकिका. पुढच्या वाटचालीसाठी आमची शुभेच्छा. थँक्यू. तर आता ब्लॉग संपलाय नाही, आता आपल्याला दुसऱ्या मित्राला भेटायला आहे. तो जयपूरहून आला ना, त्याला रात्री भेटू 11 वाजता. चला बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, हा माझा मित्र अभिजित थापे याने जॉब चेंज केला. हा आधी जयपूरमध्ये होता, आता छत्तीसगडमध्ये गेला आहे. तर फायनली हा जयपूरला जाणार नाही, हा छत्तीसगड जाणार आहे. तर अभिजित, तुझ्याबद्दल काहीतरी सांग आमच्या प्रेक्षकांना. तर नमस्कार मित्रांनो, ॲक्च्युली 2 वर्षापूर्वी मी सुद्धा ब्लॉगिंग करत होतो आणि सेम ब्लॉगिंगमध्ये सेम ह्यालाच मी घेऊन इंट्रोडक्शन केलेलं होतं. तर लिंक तू तुझ्या कमेंटमध्ये देऊन टाक ह्या माझ्या ब्लॉगची. तर मित्रांनो, हा खूप मोठा आर्टिस्ट होणार आहे. बापरे, बिचारा जॉब करत करत रील बनवत ब्लॉगिंगच्या आता ह्याच्यामध्ये पडलेला आहे. तर मी एवढं सांगेन की तुम्ही ह्याला खूप सपोर्ट करा, ह्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा मित्र एकदम भारी आहे, आपला नॉन महाराष्ट्रीयन मित्र आहे, पण मित्र असा आहे ना, म्हणजे एकदम खास हार्टमध्ये टच आहे. त्याला तुम्ही नक्की सपोर्ट करा. मग हे याचा मोठेपणा आहे. हा प्रत्येक वेळी जेव्हा येतो ना, तर मला भेटवतो, मला फोन करतो. हा जेव्हा पण कोट्यावरनं किंवा राजस्थानवरनं मुंबईला येतो ना, तर नक्की मी याला फोन करतो. गेले 3 दिवस झाले मी याला कॉल करतोय. तो सुद्धा बिझी, मी सुद्धा बिझी. पण आज माझी संध्याकाळी 9 वाजताची ट्रेन आहे, पण आम्ही आता जस्ट 7 वाजता भेटत आहोत, जस्ट 2 तास अगोदर. पण एक 5 मिनिटासाठी भेटलो जात आम्ही एकमेकांना. बस एवढंच फ्रेंडशिप असते, बाकी काय जेवल ते. अरे लोकेशनचं कुछ नाही होता, दिल जोडण्याचे मेरे भाई. तर मित्रांनो, हा ब्लॉग आता फायनली आपण संपू. पुढचा ब्लॉगचा टॉपिक डोक्यात चालू आहे. आपण ब्लॉग नंबर 4 कंप्लीट करतोय. ब्लॉग नंबर 5 तुम्हाला नक्कीच सांगतो की एक्झॅक्टली काय टॉपिक असेल, इंटरेस्टिंग असेल. नवीन स्टार्ट केलं आहे मी, तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि मी ट्राय करतोय म्हणजे मिस्टेक होणार, माझ्याकडून चुका होणार आहे की नाही. तर गणपती बाप्पा येत आहेत, गणपती बाप्पा नाव घेऊन आपण हा ब्लॉग संपू. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. जय हिंद, जय महाराष्ट्र.